तर कसे आहे पोट्टे हो. तर आज तुमचा भाऊ चालला आहे रायगडावर. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर जसा आम्हाला ताम्हिणी घाट लागला, ताम्हिणी घाट लागल्याच्या नंतर आम्हाला एक छोटा वॉटरफॉल लागला आणि वॉटरफॉल लागल्याच्या नंतर इथं मित्र म्हणे मी आंघोळच करतो. तर मग भाऊनं कपडेही काढले होते. मत करू रहने दो रहने दो. मग निघालो आम्ही पुढं आणि तुमच्या मनोरंजनासाठी इथं एक गाणं वाजलंच पाहिजे आणि बजावची इच्छा. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का. इथं चालला होता मग आमचा फोटोशूट आणि हे होय आपले फोटोग्राफर आणि आपला दुसरा मित्र. आणि इथं एवढं खतरनाक वातावरण होतं का असं वाटे का बा आम्ही ढगातच आहे. मग ढग झाला आमचा पाहून मग निघालो आम्ही पुढं आणि पुढं निघाल्याच्या नंतर इथून एवढं धुके होतं का काहीच दिसे नाही. मग आलो आपण रायगडाच्या पायथ्याशी आणि मग आपल्याला काढायची होती इथून तिकीट. मग तिकीट वगैरे काढायला गेले मित्र आणि तिकीट वगैरे काढली. तिकीट वगैरेचे काढल्यानंतर आम्ही पुढं येऊन इथे तिकीट आपल्याला दाखवायची होती. इथं तिकीट दाखवली आणि आपल्याला झाला होता उशीर. त्याच्यानं म्हटलं आपण रोपवेनंच चला, कारण की आम्ही 1 वाजता तर गडावरच गेलो होतो. मग त्याच्यानंतर आम्ही पुढं रोपवेमध्ये बसलो आणि रोपवेनंतर आम्ही वरतं आल्याच्यानंतर हे बघा तुम्हाला बाहेरचं इथून काहीच नाही दिसणार. त्याच्यानंतर मी आलो गडावर आणि गडावर आल्याच्यानंतर इथं गाईड वगैरे तुम्हाला भेटून जातं. तर आम्ही तर काही गाईड नाही घेतला, टिंगलबाजी केली थोडी, कारण की आमचे मित्र म्हणे की आपल्याला तर काही पाहिजे नाही म्हणे. पुढं निघालो आणि पुढं निघाल्याच्या नंतर आम्ही थोडंफार फिरलो इकडे तिकडं आणि फिरल्याच्यानंतर दुसऱ्या दरबाराकडे गेलो आणि दुसरं दरबार वगैरे फिरला माझा मित्र पुढंच होता, कारण की तोच आमचा गाईड होता. त्याला भरपूर काही माहीत होतं गडावरचं. तर आम्ही त्याच्या मागं मागं फिरत होतो. मग तिथून फिरल्याच्यानंतर जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता तर आम्ही त्या ठिकाणाकडे निघालो आणि हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं राज्याभिषेक होता. तर इथे दादानं कागद फाडला तर एवढ्या दूर आपल्याला आवाज ऐकायला येत होता आणि इथे खूप शांतता आणि एकदम मनाला सुकून भेटल्यासारखं झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा दरबार दिसतो. आणि मग निघालो आम्ही पुढे आणि पुढे निघाल्याच्या नंतर आपल्याला जशी छत्रपती शिवाजी महाराजांची होळी वगैरे जाळतात तर इथे होळी वगैरे जाळायची. मग आम्ही इथून पण फिरलो आणि निघालो पुढे. पुढे निघाल्याच्या नंतर शिवकालीनमधला जो बाजारपेठ होता तर तो बाजारपेठ इथे होता. तर इथूनच सगळं बाजार वगैरे नाही का करता येत होता. आणि मग निघालो आम्ही थोडं पुढे. तर त्याच्यानंतर आम्हाला एवढी धुके लागली तर समोरचं आम्हाला काहीच दिसत नव्हतं. झूम करून बघितलं तर पुढचा तर व्यक्ती काहीच नाही, पूर्ण असं धुकेच दिसत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो. पुढे आल्याच्यानंतर आधीच्या काळात इथं असं बोर्ड लावलं आहे की आधी हा असा रस्ता होता, तर आता एवढं डेव्हलप झालं. आणि त्याच्यानंतर इथे एक नंदी बैलाची मूर्ती होती आणि ही त्या काळातलं मंदिर आहे. तुम्हाला बाहेरून हे मस्जिदसारखं दिसतं आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजची समाधी आहे. आम्ही इथून पण दर्शन वगैरे घेतलं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.